टॉप 9 या बुलेटिनची सुरुवात करूयात। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे। या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा केल्या त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय, तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50,000ची मदत। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेत पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। अर्थसंकल्पानंतर विधान भवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट। पत्रकार कक्षाबाहेर एकामेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकामेकांकडे पाहणंही टाळलं। राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांना समर्पित। बजेट मांडताना मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांची आठवण। दादांमुळे कठीण काळातही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नीट राहिली, फडणवीसांकडून भावना व्यक्त। स्मार्ट असलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा मेसेज सेवा सुरू। मत्स्य व्यवसायासाठी 1240 कोटींचा निधी, तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन योजनेसह बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेस मान्यता। मुंबई पुणे नागपुरात मेट्रोचं जाळं वाढवणार। पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता, तर मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडणार। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद। योजना कायम सुरूच राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। अटल सेतूच्या परिसरामध्ये 3री मुंबई उभारणार, तर पालघरच्या वाढवण बंदर परिसर 4थी मुंबई म्हणून विकसित करणार। अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार, तर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार। राज्य जलवाह माहिती केंद्र स्थापन करणार। निराकरा नदी जोड प्रकल्प राबवणार, फडणवीसांची घोषणा। तर कृष्णा खोऱ्यातलं पुराचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर मुख्यमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प मांडला, त्यानंतर विरोधकांनी देखील टीका केलेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। तर कर्जमाफी मिळाली म्हणजे न्याय मिळालेला आहे। अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांची छाप दिसते, ज्यात सर्व समाजाचा विचार केलेला आहे। अर्थसंकल्पावरती सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। फडणवीस शिंदे सुनेत्रा पवारांचे आभार। शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश होईल, योगेश कदमांची माहिती। लाडकी बहीण लखपती होण्यासाठी काम करणार, पंकजा मुंडेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया। तर वित्तीय तूट जरी असली तरी कर्ज उभारणीसाठी वित्तीय मर्यादा ओलांडली नसल्याचं सांगत शंभूराज देसाईंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया। अर्थसंकल्पातून सामान्य माणसाचा चेहरा हरवला, यात फक्त मोठ्या घोषणा। आमदार अमित देशमुखांची अर्थसंकल्पावर टीका। शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका। सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला। कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी, राजू शेट्टींचा सवाल। बाळासाहेब थोरातांची अर्थसंकल्पावर टीका। सरसकट कर्जमाफी करणं गरजेचं होतं, कारण शेतकऱ्यांचा अक्षरशः अतिवृष्टीमुळे जमिनी वाहून गेल्यात। नियमित कर्ज भरणाऱ्यांना देखील 1 लाखांपर्यंत अनुदान देणं गरजेचं होतं। ही घोषणा अत्यंत तुटपुंजी असल्याचं मत। अंबादास दानवेंची राज्याच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका। अर्थसंकल्पाला फुगा म्हणत तो वास्तवापासून दूर असल्याचा आरोप। केवळ घोषणांचा पाऊस, त्यामुळे अर्थसंकल्प बळीराजा आणि सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा असल्याची दानवेंची टीका। आजचा राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीची फेकाफेक। जसं गाजर केंद्र सरकारनं दिलं तसं गाजर आता राज्य सरकारनं आपल्याला दिलं, शेतकऱ्यांची दिशाभूल। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांची अर्थसंकल्पावरून टीका। कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं विचार करावा, शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची 50,000वर बोळवण केली, अजित नवलेंची प्रतिक्रिया। तर अर्थसंकल्पामध्ये कुठल्या तरतुदी करण्यात आल्या त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडणार। अर्थसंकल्पामध्ये मुंबईतील रस्ते वाहतूक भक्कम करण्यावर भर। उत्तन ते विरार सागरी सेतू, ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार करणार। गोरेगाव ते मुलुंड भुयारी मार्गाचं काम सुरू।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एज्युसिटी तयार करणार अमेरिका, UK, ऑस्ट्रेलिया, इटली या देशातल्या 6 विद्यापीठांसोबत आंतरराष्ट्रीय करार झाल्याची फडणवीसांची माहिती। बारामती, लातूर, अमरावती विमानतळावर रात्र उड्डाणाकरिता सुविधा उपलब्ध होणार, राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा। मुख्यमंत्री बळीराजा शेतपानन रस्ते योजनेला मंजुरी, लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या पक्क्या रस्त्यानं जोडणार, राज्यामध्ये 23,000 किलोमीटरचे रस्ते बनवणार, मुख्यमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातून घोषणा। मुंबई, पुणे, नागपूरमध्ये 490 किमीची मेट्रो मार्गिका तयार करणार, दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गानं जोडणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार। सूक्ष्म लघु उद्योगांना राज्य सरकार आर्थिक मदत पुरवणार आहे, इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म आता तयार करणार। मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न, पनवेल ते कर्जत प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच थेट लोकल मिळणार, तर बदलापूर, सनगाव, कसारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित। परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार, अर्थसंकल्पात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांना दिलासा, तर आवास योजनेतील घरांवर सौर ऊर्जा यंत्र बसवण्याचाही निर्णय। नाशिक कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे, एकात्मिक विकास आराखडा तयार झाल्याची माहिती आहे। नाशिक विमानतळ, रिंग रोड, बस स्थानक, रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण करण्याचं नियोजन, फडणवीसांची माहिती।